पहा, आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग बघत होतो. मी तुम्हाला याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग समजून सांगितलं होतं. तर याचे दोन इफेक्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितले होते. काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग जर असेल तर पहिली गोष्ट म्हणजे काय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल किंवा पार्टनर्स करंट अकाउंट असेल, त्याच्या डेबिट साईडला, कोणत्या साईडला, डेबिट साईडला, ते चुकलं होतं, इथं सीडी म्हणायचं. आणि इकडं ड्रॉविंग अकाउंट असेल किंवा तर त्याच्या कुठं क्रेडिट साईडला, तर इथं सीडी पाहिजे. फक्त इफेक्ट चुकले होते. तर एवढं लक्षात ठेवायचं. आता याची काही उदाहरणं आपल्याला दिलेली त्या ठिकाणी पहा. फॉर एक्झाम्पल, ड्रॉविंग ऑफ ₹20,000, ड्रॉविंग 20,000 दिलेले आहे रामचं, अँड ₹15,000 ऑफ श्याम, आणि श्यामचं आहे ₹15,000. म्हणजे त्यांनी वैयक्तिक वापरासाठी रामने 20,000 घेतलेत आणि श्यामने ₹15,000 घेतलेले आहेत. आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग इज चार्ज ऍट 3% पर ॲनम. किती टक्के इंटरेस्ट चार्ज करायचे? 3% पर ॲनम इंटरेस्ट चार्ज करायचे. तर कॅल्क्युलेट द इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग. तुम्हाला आता एक गोष्ट मी क्लिअर करतो की ड्रॉविंग कधी घेतले याची जर डेट दिलेली नसेल, म्हणजे हे 20,000 कोणत्या तारखेला घेतलेत आणि 15,000 कोणत्या तारखेला घेतलेत याची डेट दिलेली नसेल, तर आपण कंपल्सरी किती महिन्याचं ड्रॉविंग वर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो? 6. 6 मंथ. व्हेरी गुड. 6 महिन्याचं लक्षात ठेवायचं. आणि जर डेट दिलेली असेल तर त्या डेट पासून महिने मोजायचे. आपल्याला या कन्सेप्ट मध्ये डेट दिलेली नाही, किती महिन्याची इंटरेस्ट आहे. आता पहा, रामने ₹20,000 इंटरेस्ट घेतले, त्याचा रेट किती? 3%. म्हणजे थोडक्यात 20,000 गुणुले 3% जर मी केलं तर पहा, 20,000च्या पुढचे 2 शून्य झाकले तर 1% येतो. किती टक्का येतो? 1%. मग 20 गुणुले 3 केलं तर किती येतील? 20,000 लिहायचं होतं मला, सॉरी, एकच मिनिट. मी 2,000 लिहिलं. 20,000 गुणुले 3% कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. 20,000च्या पुढचे 2 शून्य जर झाकले आपल्याला, तर आपल्याला जी अमाऊंट राहील ती 1% आहे. म्हणजे किती राहते? ₹200 राहते. 200 गुणुले 3, तर पूर्ण इंटरेस्ट येत आहे ₹600. किती महिन्याचं? 12 महिन्याचं. किती महिन्याचं येतं ते? 12 मंथ. तेच या ठिकाणी सांगितले बघा, 20,000 गुणुले 3 भागिले 100. जराशी वेगळ्या मेथड मध्ये मी सांगितलं होतं, तर ते आलं ₹600 12 महिन्याचं, फॉर 12 मंथ. 12 महिन्याचं किती आलं? ₹600 आलं. तर आपल्याला फक्त किती महिन्याचं पाहिजे असतं? 6 महिन्याचं. तर ₹600 12 महिन्याचं, तर 6 महिन्याचं किती येईल? म्हणून देअरफॉर 6 मंथ इंटरेस्ट इज इक्वल टू 600 गुणिले 6 भागिले 12, तर ते येईल ₹300. तर एवढंच आहे फक्त. हे याच्या बाबतीत काढलं आपण रामच्या. श्यामच्या बाबतीत पण सेम असंच. 15,000वर 3% काढायचे. ₹15,000. सोपी मेथड सांगतो. जर समजा 10% असेल, म्हणजे 2 अंकी संख्या असेल तर एकच शून्य झाकायचं, आणि 1 अंकी संख्या असेल टक्केमध्ये, 3% म्हणजे आपल्याला 2 शून्य झाकले, तर किती आले? 150. 3% काढायचे, बरोबर ना? 150 गुणुले 3, ते आले 450 पूर्ण 12 महिन्याचे. तेच दिले बघा, 450 दिले पूर्ण 12 महिन्याचे. आपल्याला पाहिजे फक्त 6 महिन्याचे, म्हणून 6 महिन्याचे 450च्या निम्मे ₹225. अशा पद्धतीने इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. आता काही वेळेस जर प्रॉब्लेम मध्ये, आता मी तेच सांगितले, जर प्रॉब्लेम मध्ये ड्रॉविंग घेतलेली डेट दिलेली नसेल, तर ड्रॉइंग वर 6 महिन्याचं इंटरेस्ट कंपल्सरी कॅल्क्युलेट करणं किंवा कंपल्सरी काढणं, लक्षात ठेवायचं. डेट जर दिलेली नसेल तर 6 महिन्याचा, आणि डेट जर दिलेली असेल तर त्या तारखेपासून आपण महिने मोजायचं आणि तेवढ्या महिन्याचं इंटरेस्ट काढायचं. समजलं इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग सर्वांना? हो. समजलं का? हो, समजलं सर. ओके. बघा, मी तुम्हाला एक परवा दिवशी गोष्ट सांगितली होती की ही फर्म आहे. काय? ही फर्म आहे. आणि फर्म करून पार्टनरला जेवढं काही भेटल, म्हणजे काही देऊ द्या, फर्म कडून पार्टनरला कमिशन देऊ द्या, फर्म कडून पार्टनरला सॅलरी भेटू द्या, फर्म कडून पार्टनरला अजून बोनस भेटू द्या किंवा अलाउन्स भेटू द्या, जे काही भेटल फर्म कडून भेटल, ते पार्टनर्स कॅपिटलच्या कुठं लिहिणार आपण? पार्टनर्सच्या. परवा दिवशी सांगितलं होतं, आठवतंय? क्रेडिट.
क्रेडिट साईडला. कुठे लिहिणार? क्रेडिट साईडला. आणि फर्मच्या दृष्टिकोनातून हे पैसे फर्म कडून जातात, म्हणून फर्मचा हा काय असतो? एक्सपेन्सेस का इन्कम? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस असतो. व्हेरी गुड. एक्सपेन्सेस. आणि एक्सपेन्सेस आपण कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉसच्या. म्हणजे दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर तेच सांगितले बघा त्यांनी या ठिकाणी. बघा या ठिकाणी आवाज येतो रे कोणाचा थोडस. बघा सॅलरी अकाउंट म्हणजे सॅलरी दिलं त्याला किंवा कमिशन जर भेटलं तर सॅलरी कमिशन प्रॉपर एंट्री तुम्ही लक्षात ठेवा असं मी म्हणणार नाही. सॅलरीला डेबिट, कमिशनला डेबिट, पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट. पण फक्त इफेक्ट लक्षात ठेवायचे. सॅलरी और कमिशन जर भेटलं तर फर्मच्या दृष्टिकोनातून तो खर्च आहे. खर्च लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. म्हणून पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड म्हणजेच पीडी. and then after second effect पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला म्हणजेच सीसी. कळलं सर्वांना? कळलं का? ओके. आता मला हे क्लोजिंग स्टॉक तुम्ही मी न विचारता सांगू शकता. जर क्लोजिंग स्टॉक तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल तर क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट असतात. कुठे लिहितो आपण क्लोजिंग स्टॉक? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईड एक इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. व्हेरी गुड. आणि जर समजा तुम्हाला मी सांगितले की स्टॉकच्या दोन व्हॅल्यू दिल्या, एक म्हणजे मार्केट प्राइस दिली 100 रुपये आणि दुसरी म्हणजे कॉस्ट प्राइस दिली 90 रुपये. कोणती व्हॅल्यू घेणार? 90 घेणार. विचेवर इज लेस 90 रुपये घेणार. संपलं. स्टॉकचे कन्सेप्ट दोनच लाईन मध्ये संपले. बघा त्यांनी क्लोजिंग स्टॉक जर त्याची एंट्री जर माहित पाहिजे असेल तर एंट्री तुम्ही लक्षात ठेवा, नाही तर नका ठेवू, फक्त इफेक्ट लक्षात असलं. क्लोजिंग स्टॉक अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट ही जनरल एंट्री होणार. इफेक्ट काय आहेत त्याचे? तर फर्स्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि जर समजा पहा त्यांनी या ठिकाणी मी सांगितले त्या ठिकाणी बघा, जर समजा प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राइस व मार्केट प्राइस अशा दोन व्हॅल्यू दिलेल्या असतील तर या दोन पैकी जी कमी असेल, जी कमी अमाऊंट असेल ती क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू म्हणून गृहीत मानावी किंवा गृहीत धरावी. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, स्टॉक ऑन 31 मार्च 2009 इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस. म्हणजे कॉस्ट प्राइस दिली त्यांनी 12,000 रुपये अँड मार्केट प्राइस रुपीज 17,000 रुपये. तर या ठिकाणी आपण काय करणार? कोणती प्राइस कमी येतील घेणार, कोणती कमी येतील घेणार? 12,000 रुपये घेणार. तर या ठिकाणी आपण क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 12,000 रुपये गृहीत धरणार, कारण 12 आणि 17 या दोन अमाऊंट पैकी फक्त 12,000 ही अमाऊंट काय कमी आहे. हे क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवायचं. समजलं सर्वांना क्लोजिंग स्टॉकचं काय आहे? हो. ओके, चल आता पुढे जाऊया. काही वेळेस काय केलेलं असतं पहा, काही वेळेस आपल्याला क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट रुपीज 84,000 इट इज अबाउट 20% ऑफ कॉस्ट. ॲबोच्या जाग्यावर तुम्हाला काही वेळेस ओव्हर व्हॅल्यूड सांगतील. शब्द काय वापरतील? ओव्हर व्हॅल्यू. म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू 84 दिली, 84,000 रुपये दिली. ही त्याच्या व्हॅल्यू पेक्षा, ही त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा 20% जास्त दाखवली. म्हणजे काय की समजा हा आहे निखिल आणि निखिलला मी विचारलंय की निखिल तुझ्याकडे किती रुपये आहेत? निखिलच्या या खिशामध्ये 100 रुपयाची नोट आहे. किती रुपयाची नोट आहे? 100 रुपयाची. निखिल काय म्हणला, सर माझ्याकडे पैसे फक्त 80 रुपये. म्हणजे निखिलने दाखवताना काय केलेला, सॉरी 80 रुपये नाही 100 रुपयाची नोट आहे. आणि निखिल काय म्हणला 120 रुपये सर माझ्याकडे. किती रुपये? 120 रुपये. म्हणजे निखिलने काय की त्याच्याकडे जो व्हॅल्यू आहे, जे अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा 20% काय दाखवली?
ॲबो दाखवली म्हणजे काय, हा म्हणजे काय, हे 120 दाखवलेले म्हणजे 84 जी अमाऊंट असणार आहे 20%. आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला एक गृहीत धरायचं की आपला स्टॉक जो आहे तो 100 असतो, तो 100 आहे असं गृहीत धरायचं. आणि त्यांनी 20% जास्त दाखवली म्हणजे जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली असेल ती 120 असणार आहे. किती असणार आहे, 120. तर हेच करायचं, काही करायचं नाही. त्याचा फॉर्म्युला एक फक्त मी या ठिकाणी लिहून दिलाय बघा. आन्सर कसं काढायचं, ओरिजिनल कॉस्ट किती आहे, 84,000. ॲबो म्हटलंय ना, डिवायडेड 100 प्लस पर्सेंटेज, किती टक्के जास्त म्हणले, गुणुले 100 करायचं. गुणुले काय करायचं, 100. हा फॉर्म्युला लक्षात ठेवू नका, फक्त एक गोष्ट माइंडसेट मध्ये ठेवा. ॲबो म्हटल्यानंतर तुमची व्हॅल्यू कमी आहे, तुमच्याकडे अमाऊंट कमी आहे, परंतु तुम्ही काय दाखवली, जास्त दाखवली. म्हणजे आता थोडक्यात काय करावं लागेल ना, आपल्याला 84,000 रुपये दाखवलेत, बरोबर ना. 84 हे 20% जास्त दाखवले. आपण काय करायचं, 84,000 ही 120 अमाऊंट आहे, 120% अमाऊंट आहे. आपल्याला ऍक्च्युअल किती आहे ते काढायचं, आपल्याला 100% अमाऊंट काढायची. म्हणून 84,000 भागिले 120 गुणिले जर 100 केलं तर आपल्याला येतं पहा 70,000 रुपये. किती येणार आहे, 70,000. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कॉस्टची व्हॅल्यू ज्यावेळेस ॲबो असेल, कॉस्ट स्टॉक काय आपला, असेट आहे का लायबिलिटी, असेट, बरोबर ना, असेट. आणि पहा असेट कमी होणार आहे, आता काय झाली, 20% जास्त ओव्हर व्हॅल्यूड दाखवली म्हणजे ती कमी करावी लागेल. 84 दाखवली, ती फक्त आपल्याला 70च आहे, पण त्यांनी 84 दाखवली तर 70,000 वरती आणावी लागेल. म्हणजे स्टॉक कमी होईल का वाढेल रे, कमी होईल. कमी कमी होईल, होईल. बरोबर. कमी झाला, असेट कमी झाली आपली, असेट कमी झाली म्हणजे आपला लॉस आहे का प्रॉफिट आहे, लॉस. आणि लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो, डेबिटला. व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला लिहिणार लॉस, कुठं लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस. म्हणजे आता कितीने कमी झाला बघा, 84 होता 70,000 झाला, कितीने कमी झाला, 14,000 ने. 14,000 कमी झाला. तर 14,000 ही अमाऊंट आपण काय करणार, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आणि स्टॉक कमी झाला म्हणून स्टॉक मधनं सुद्धा लेस करणार 14,000 ओव्हर व्हॅल्यू. स्टॉक मधनं सुद्धा काय करणार, लेस करणार 14,000. याच्या उलट कन्सेप्ट पहा खाली, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ऍट द अबोव 15%. आता हे पण तसंच सांगितलंय, म्हणजे तेच वरचंच उदाहरण आहे, फक्त 92,000 अमाऊंट दिली, अमाऊंट चेंज झाली, त्याच्या 15% ती जास्त दाखवली. म्हणजे 92,000 जी अमाऊंट आहे ही 115% असणार आहे, आपल्याला 100% काढायची. म्हणून काय करणार आपण, 92,000 115%, म्हणून 92,000 भागिले 115 गुणिले 100 करणार, आणि त्याचं उत्तर येणार आपल्याला 80,000. किती येणार, 80,000. म्हणजे कितीने जास्त दाखवला, 12,000ने जास्त दाखवला. हे 92,000 मधनं वजा करणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार. संपलं, एवढंच आहे. 2 उदाहरणं दिलेली त्यांनी त्याच प्रकारची. चौथ्या उदाहरणामध्ये त्यांनी असं सांगितलेलं असतं की क्लोजिंग स्टॉक जो आहे तो अंडर व्हॅल्यूड असणार आहे. अंडर व्हॅल्यू बघा, चौथ्या उदाहरणामध्ये हेच सांगितलंय त्यांनी. काय सांगितले बघा, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ऍट ₹10,000, 10,000 रुपये क्लोजिंग स्टॉक आहे. इट्स बिलो 10% ऑफ कॉस्ट, हा 10% कमी आहे त्याच्या कॉस्ट पेक्षा. म्हणजे काय म्हटले, कोणाची काय अडचण आहे का, बोला. कोणाची काय अडचण असेल तर बोलू शकता. बर, चला सुरू करूया पटकन. तर 10,000 रुपये ही व्हॅल्यू दिली. आता इथे काय सांगितले, बिलो याचा अर्थ आहे अंडर व्हॅल्यू. दुसरा शब्द याला प्रॉब्लेम मध्ये अंडर व्हॅल्यू येऊ शकतो. अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय, कमी दाखवणे. म्हणजे काय, आता जर मी निखिलला विचारलं की निखिल तुझ्याकडे किती रुपये आहेत, तर निखिलच्या खिशात 100 रुपये आपल्याला माहिती आहे, परंतु तो म्हणला सर माझ्याकडे 80 रुपये आहेत. किती रुपये आहेत, 80 रुपये. म्हणजे थोडक्यात काय, त्याने मला 20 रुपये कमी दाखवले. म्हणजे आता यांनी काय सांगितलंय, क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू आहे 10,000 रुपये, बरोबर. ती 10% कमी दाखवली. किती टक्केने कमी दाखवली, 10% कमी दाखवली. म्हणजे थोडक्यात काय, ही 10,000 जी व्हॅल्यू 100तनं जर 10 वजा केली तर 90%. किती टक्के,
90%. आपल्याला पाहिजे असती 100%. मग आपण काय करणार, 10,000 भागिले 90 गुणुले 100 करणार. आणि जे उत्तर येईल ना ते आपलं ओरिजिनल आन्सर आहे. त्याचा उत्तर येईल 1111 रुपये. सॉरी 11,111 रुपये. 11,111 हे त्याचं उत्तर असणार. तर आता काय झालंय बघा, स्टॉक आधी 10,000 होता, तो किती झाला, 11,000 झाला. स्टॉक काय असेट आहे. आणि या ठिकाणी स्टॉक काय झालाय, वाढलाय. काय झाला, वाढला. हा, वाढला. म्हणजे स्टॉक मध्ये ही जितकी अमाऊंट वाढली, किती, 1,111 रुपये वाढलेली. 10,000चा 11,111 झाली. 1,000 वाढली, ती ऍड करणार स्टॉक मध्ये ऍड करणार. आणि याचा दुसरा इफेक्ट, स्टॉक वाढल्यामुळे आपला फायदा झाला की तोटा, फायदा. आणि फायदा प्रॉफिट अँड लॉसच्या कुठं लिहितो, क्रेडिटला. क्रेडिटला. आता परत एकदा मी दोन्ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहून द्यायच्या. काय, जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ओव्हर व्हॅल्यू स्टॉक काय असेल, ओव्हर व्हॅल्यू म्हणजेच ॲबो हा शब्द असेल, तर तो काय दाखवलाय, जास्त दाखवलाय असं समजायचं. काय दाखवणे, तो जास्त दाखवला. जास्त दाखवलाय म्हटल्यावर हा स्टॉक मधने ओव्हर व्हॅल्यूड म्हटल्यानंतर स्टॉक मधनं काय करणार आपण, काय करणार, स्टॉक मधून लेस करणार. लक्षात राहू द्या, मधून लेस करणार. आणि स्टॉक कमी होतो म्हणून हा लॉस आहे, म्हणून दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. ओव्हर व्हॅल्यूड म्हणजे थोडक्यात आपला तोटा झालेला आहे. जास्तीचा स्टॉक दाखवला आणि तो आपल्याकडे तेवढा नाही, आपण तो स्टॉक कमी आणणार म्हणून स्टॉक कमी होणार, तो तोटा आहे. आणि जर समजा ओव्हर व्हॅल्यूड अंडर व्हॅल्यूड असतात, अंडर व्हॅल्यूड स्टॉक, तर काय दाखवणे, हा कमी दाखवणे ही कन्सेप्ट आहे. काय दाखवणे, कमी दाखवणे. बर, कमी अंडर व्हॅल्यूड असेल तर आपल्याला काय करावं लागेल, स्टॉक मध्ये ही अमाऊंट अंडर व्हॅल्यूडची बरोबर स्टॉक मध्ये ऍड करावी लागेल. आणि स्टॉक मध्ये ऍड झाल्यामुळं स्टॉक आपला वाढल्यामुळे आपला फायदा आहे की तोटा आहे, प्रॉफिट आहे. आणि प्रॉफिट आपण कुठं लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट. ओके, हे स्टॉकच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त स्टॉक मध्ये तुम्हाला काहीही विचारणार नाही. आणि आत्ताच सांगतो, ज्या वेळेस तुम्ही परीक्षेला एक्झाम हॉल मध्ये जाता, त्यावेळेस एक्झाम हॉल मधल्या पेपर मध्ये फायनल अकाउंटच्या तुम्हाला स्टॉक असणारच, क्लोजिंग स्टॉक असणार. जर सिंपल ऍडजस्टमेंट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. क्लोजिंग स्टॉकच्या बाबतीत आपण तो ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहितो आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो. पण जर समजा स्टॉकवर कोणत्या दोन प्रकारचे ऍडजस्टमेंट येतील, एक तर स्टॉकच्या दोन व्हॅल्यू दिलेले असतील, कॉस्ट प्राइस किंवा मार्केट प्राइस. आपण काय करणार, या दोन पैकी जी कमी असते ती घेणार, बरोबर. आणि जर समजा यातली एखादी ऍडजस्टमेंट असू शकते, कॉस्ट ओव्हर व्हॅल्यूड, कॉस्ट अंडर व्हॅल्यूड, बरोबर. जर ओव्हर व्हॅल्यूड असेल तर मी आता सांगितलं तो आपण काय करायचा, स्टॉक मधनं लेस करायचा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचा. फक्त अमाऊंट कशी काढायची ती कळलं तुम्हाला, या अशा पद्धतीने अमाऊंट काढायची. आणि जर अंडर व्हॅल्यूड असेल तर स्टॉक मध्ये ऍड करायचा आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहायचा. एवढं फक्त लक्षात, हा क्रेडिटला एवढं लक्षात ठेवायचं. याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला स्टॉक विषयी कोणतीही ऍडजस्टमेंट नसणार. आणि स्टॉकची ऍडजस्टमेंट परीक्षेत असणार म्हणजे असणार. आपला जावाय बापू असं समजायचं, स्टॉक 100% असणार, आत्ताच सांगतो. आणि ह्या तीनच कन्सेप्ट स्टॉक मध्ये येणार, याच्या व्यतिरिक्त काहीही येणार नाही, कुणीही विसरणार नाही. प्रॉब्लेमच्या वेळेस मी तुम्हाला विचारणार, अजिबात विसरायचं नाही, प्रत्येकाने सांगायचं. समजलं का सर्वांना? ओके, चला पुढे जाऊया. बघा आता डेप्रिशिएशन ऑन असेट, हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये 100% येणार म्हणजे येणारच. मी सांगतो, बोर्ड तुम्हाला फायनल अकाउंटच्या पेपर मध्ये डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायलाच लावणार. आणि आपल्याला सर्वांना माहिती, आपण पाठ करून ठेवलेले, डेप्रिशिएशन काय करतो, असेट मधनं असेट मधनं लेस करतो. काय करतो, लेस करतो डेप्रिसिएशन. आणि डेप्रिसिएशन असेट मधनं लेस केल्यामुळे असेट वाढते का कमी होते रे बाळांनो?
कमी होते. कमी होते. कमी झाल्यामुळे आपल्या बिझनेसचा प्रॉफिट झाला का लॉस? लॉस. आणि असेट जितक्या अमाऊंटनी कमी केले तितका लॉस झाला. हा लॉस कुठं लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. म्हणजे डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट काय? असेट मधनं लेस करणे, इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला संपलं. तर त्याची एंट्री त्यांनी अशी सांगितली बघा, डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट टू असेट ही प्रॉपर एंट्री आहे. ट्रान्सफरिंगची एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, म्हणजे डेप्रिशिएशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो टू डेप्रिशिएशन, अशी ट्रान्सफरिंगची एंट्री आहे. यातलं पहा, डेप्रिशिएशन जर कट झालं तर पहिला इफेक्ट असेट मधनं लेस होणार आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फक्त इफेक्ट लक्षात ठेवा, ह्या एंट्री तुम्हाला जर सांगितल्या तर तुमच्या लक्षात राहणार नाही एवढं सगळं सांगायचं म्हटल्यानंतर. फक्त इफेक्ट दोन कोणते? डेप्रिशिएशनचे दोन इफेक्ट, असेट मधून लेस आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बरोबर. असेट मधनं लेस करायचं. पहिला इफेक्ट काय? लेस असेट. असेट कुठं असतात? बॅलन्स शीटच्या असेट साइडला असतात. कुठं असतात असेट? बॅलन्स शीटच्या असेट साइडला असेट दिलेल्या असतात. ओके. आणि दुसरा इफेक्ट शो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे कुठं? डेबिट साइडला आपण ते शो करणार. सोपे. हे पण 100% परीक्षेला असणार. जे असणार आहे ते मी सांगतो तुम्हाला. एक 4-5 ऍडजस्टमेंट फिक्स आहेत की ज्या तुमच्या परीक्षेला. पहिली म्हणजे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक. दुसरी डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट ही असणारच. 3 नंबरला आउटस्टँडिंग सॅलरी किंवा प्रीपेड सॅलरी किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस. आणि त्याच्यानंतर ड्रॉविंग वगैरे जर असेल, समजा इंटरेस्ट दिलेला असेल लोनवर, कॅपिटलवर, त्या येण्याची शक्यता असते. तर ह्या 3-4 ऍडजस्टमेंट आहेत त्या 100% तुम्हाला जास्तीत जास्त एक 5 ते 6 ऍडजस्टमेंट येणार. कंपल्सरी 4 ते 5 ऍडजस्टमेंट कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणार. 1-2 नवीन असतील त्याच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे. चला पुढे जाऊया. पुढे बघा, अनपेड एक्सपेन्सेस. अनपेड म्हणजेच काय? आउटस्टँडिंग. लक्षात राहू द्या, शब्द विसरायचा नाही. काही वेळेस अनपेड येऊ शकतं, काही वेळेस ड्यू सुद्धा असू शकतं. ड्यू म्हणजे द्यायचा राहील, किंवा काही वेळेस पिएबल सुद्धा शब्द असू शकतो. पिएबल. तर असे शब्द असतील तर हे काय आहेत? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. म्हणजे आता मला एक तुम्हाला उदाहरण सांगायचं या ठिकाणी, की ही फर्म आहे, या फर्म मध्ये हा एक कामगार आहे. या कामगाराला महिन्याला 6,000 रुपये पगार दिला जातो. बरोबर. वर्षाच्या शेवटी त्याचा पगार होतो 60,000 रुपये. परंतु फर्मने काय केलेलं आहे? या फर्मने त्याला आतापर्यंत दिलेले फक्त 60,000 द्यायला पाहिजे होते, पण दिलेले 54,000 रुपये. काय दिलेले? 54,000. म्हणजे त्याचा 1 महिन्याचा जो पगार आहे, 1 महिन्याचा, तो दिलेला नाही. दिलेला नाही याचा अर्थ तो द्यायचा नाही फर्मला असं होत नाही. तो द्यावाच लागणार आहे. द्यावाच लागणार आहे म्हणजे 1 महिन्याचा 6,000 रुपये पगार त्याला द्यावाच लागणार. बरोबर. हा द्यावा लागणार म्हणजे ऑलरेडी एक्सपेन्सेस आपला 54,000 झालेला आहे. हा द्यावा लागणार आहे म्हणजे ह्या एक्सपेन्सेस मध्ये हे 6,000 आता ऍडच होणार आहेत. म्हणजे आउटस्टँडिंग राहिलेलं आहे. हे काय आहे? आउटस्टँडिंग आहे. तर हे 6,000 या 54,000 मध्ये ऍड होतील. टोटल एक्सपेन्सेस होतील 60,000. आणि हे द्यायचे राहिलेत, भविष्यात देणं आहे. आणि जे देणं असतं, जी देयत असते, त्याला आपण काय म्हणतो? लॅबिलिटी. बरोबर, व्हेरी गुड. आणि हे मग आपण कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइड. बॅलन्स शीटचे कुठं? लॅबिलिटी साइड. हा, तेच या ठिकाणी सांगले. एक इफेक्ट म्हणजे काय? की एक्सपेन्सेस मध्ये ऍड करायचा, मग तो एक्सपेन्सेस डायरेक्ट असू द्या किंवा इनडायरेक्ट असू द्या. तर तेच त्यांनी सांगितले बघा. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये त्याची इफेक्ट ऍड इन एक्सपेन्सेस. पहिला इफेक्ट काय? एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणे. जर तो एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो ट्रेडिंग अकाउंटला लिहितो, म्हणून ट्रेडिंगच्या डेबिटला ऍड करणे. आणि जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍड करणे. आणि दुसरा इफेक्ट हे देणंच असतं, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला काय करायचा? शो करायचा. म्हणजे काय करायचा? दाखवायचा. समजलं का?
आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या बाबतीत, बरोबर. आता मी तुम्हाला इथंच एक गोष्ट अशी सांगू शकतो की आउटस्टँडिंग इन्कम जर असेल तर काय करणार? ऍड करायचं. ऍड करायचं फर्स्ट, हा इन्कम मध्ये ऍड करणार, इन्कम मध्ये ऍड करणार. फक्त दुसरा इफेक्ट काय चेंज होईल, इकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहिले तर दुसरं असेटला व्हेरी गुड, बॅलन्स शीटचे कुठे लिहिणार? असेटला लिहिणार. समजलं ना सर्वांना? म्हणजे एक्सपेन्सेस असेल तर ऍड, आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड करणे, आउटस्टँडिंग म्हटलं की ऍड करणे. एक्सपेन्सेस असू द्या, इन्कम असू द्या. एक्सपेन्सेस मध्ये ऍड केलं तर दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, आणि इन्कम असेल इन्कम मध्ये ऍड करायचं, आणि इन्कम मध्ये ऍड केलं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. पण ही कन्सेप्ट आपल्याला शक्यतो प्रॉब्लेम मध्ये खूप कमी वेळा असेल. एक्सपेन्सेसची असेल, इन्कमची खूप कमी वेळा असेल किंवा नसेल सुद्धा. त्यामुळे ते फक्त नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं जे आपण फायनल अकाउंट करणार आहे 2 नंबरचं टॉपिक, त्यावेळेस ते आपल्याला महत्वाचं. आता मी तुम्हाला आउटस्टँडिंग सांगितलं होतं. आता प्रीपेड आहेत पहा या ठिकाणी, प्रीपेड एक्सपेन्सेस, त्यालाच म्हटलं जातं एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. तर याचे 2 इफेक्ट सांगा. जसं मी तुम्हाला सांगितलं आता, काय सांगितलं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर असतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर असतील तर त्याचा एक इफेक्ट ऍड करायचा एक्सपेन्सेस मध्ये, आणि कुठे लिहायचं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहायचं. जर समजा प्रीपेड एक्सपेन्सेस असतील, प्रीपेड लेस करायचं. लेस करायचे एक्सपेन्सेस मधून. एक्सपेन्सेस मधनं काय balance करणार? शीटच्या लेस asset ला. करणार. आणि कुठं लिहिणार? बॅलन्स शीटच्या ऍसेट साईड. असेटला. संपलं. एवढंच आहे. तेच इफेक्ट आहेत बघा त्यांनी. लेस इन एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस मधनं लेस, आणि दुसरा इफेक्ट कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईड. दुसरा इफेक्ट कुठं? बॅलन्स शीटच्या असेट साईड. एवढंच आहे बॅलन्स शीट असेट साईड. नेक्स्ट जरा झूम करू द्या मला, म्हणजे तुम्हाला मी अजून बघा इथं आउटस्टँडिंग इन्कम आलेला आहे. आता परत मी अगोदरच सांगितलं होतं, आउटस्टँडिंग इन्कम त्याला दुसरा शब्द आहे अमाऊंट ड्यू बट नॉट रिसिव्ड. अमाऊंट ड्यू आहे, येणं आहे, परंतु अजून काय केलेली नाही? रिसिव्ड झालेली नाही. त्यालाच आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो. त्याची एंट्री होती आउटस्टँडिंग इन्कम अकाउंट डेबिट टू इन्कम अकाउंट. आणि आउटस्टँडिंग म्हटलं की मी काय म्हटलं होतं तुम्हाला? ऍड का लेस? ऍड करायचं. एक्सपेन्सेस असतील तर एक्सपेन्सेस मध्ये ऍड. आता हा इन्कम आहे म्हणून काय करणार आपण? ऍड म्हणणार इन्कम, ऍड इन इन्कम. आणि इन्कम कुठं लिहितो? प्रॉफिट अँड लॉस. assetला. अरे बाळांनो, इन्कम इन्कम बरोबर आहे. आउटस्टँडिंग इन्कम तिकडे लिहिणार बॅलन्स शीटच्या असेटला. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. हा, जर इनडायरेक्ट इन्कम असेल तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, आणि डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. पण डायरेक्ट इन्कम वर ही ऍडजस्टमेंट शक्यतो आपल्याला विचारत नाही, आपल्याला फक्त इनडायरेक्ट वर विचारत. तर पहिला इफेक्ट काय? ऍड इन इन्कम, आणि दुसरा शो बॅलन्स शीट असेट साइड. आताच तुम्हाला 2 मिनिटापूर्वी सांगितलं, शो बॅलन्स शीट असेट साइड. बॅलन्स शीटच्या कोणत्या साइडला लिहायचं? ते असेट साइडला लिहायचं. पुढे जाऊया. आता आज आपल्या ऍडजस्टमेंट, आपण आज 3 वाजता पण एक लेक्चर घेणार आहे, त्यामुळं 3 वाजता पण सर्वांनी प्रेझेंट राहायचं. जर संध्याकाळी 8 वाजता घेता आलं, 3 वाजता रेग्युलर बॅचेसची होती, रिव्हिजन बॅचचं पुन्हा एकदा 8 वाजता होईल. आज रिव्हिजन बॅचचं डबल लेक्चर. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स किंवा प्री रिसिव्ड इन्कम. आता पहा, जसं एक्सपेन्सेस प्रीपेड होते, ते पेड करावे लागतात म्हणून प्रीपेड. आता इन्कम पेड करावं लागतं का हो? इन्कम नाही, इन्कम आपल्याला भेटतं ना, भेटतं, म्हणून त्याला शब्द आहे प्री रिसिव्ड. म्हणून काय आहे त्याला शब्द? प्री रिसिव्ड. आता प्री रिसिव्ड असेल तर प्रीपेड एक्सपेन्सेस आपण काय केले होते पहिल्यांदा? पहिला इफेक्ट प्रीपेड एक्सपेन्सेसचा सांगा मला. लेस केला होता, बरोबर. आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहिता. आता प्री रिसिव्ड इन्कमच्या याच्या सोबतच, म्हणजे इन्कम मधनं लेस करायचं. इन्कम मधनं काय करायचं? लेस करायचं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. फक्त दुसरा इफेक्ट आपण तो बॅलन्स शीटच्या असेटला लिहिला होता, प्री रिसिव्ड प्रीपेड एक्सपेन्सेस. हा प्री रिसिव्ड इन्कम आहे, तो पुढच्या कालावधीचा अगोदरच आपल्याला रिसिव्ड झाला, तो आपला इन्कम नाही ऍक्च्युली,
म्हणून तो आपण बॅलन्स शीटच्या कुठं दाखवणार, लायबिलिटीला. लॅबिलिटी साईडला दाखव. कळलं का? कळते ना? हो. ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. मी दोन्ही परत एकदा रिवाइज करतो. बघा, एक्सपेन्सेसच्या बाबतीत जर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील तर दोन इफेक्ट. कोणते दोन? ऍड करायचं ऍड करायचं एक्सपेन्सेस मध्ये, बरोबर. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. जर प्रीपेड एक्सपेन्सेस असतील, प्रीपेड एक्सपेन्सेस, तर दोन इफेक्ट काय? पहिला इफेक्ट लेस करायचं एक्सपेन्सेस मधनं, आणि कुठं? बॅलन्स शीटच्या असेट. आता इन्कमच्या बाबतीत विचारतोय मी बरं का. इन्कम जर आउटस्टँडिंग असेल तर एक इफेक्ट, पहिला इफेक्ट जसा ऍड आहे तसाच इन्कमचा पण ऍड, पण फक्त इन्कम आहे म्हणून इन्कम दाखवणार आपण, इन्कम. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला, इकडे कुठे लिहिणार? बॅलन्स शीटच्या असेट. ओके. हा. आणि आता इथं प्री रिसिव्ड इन्कम, प्री रिसिव्ड किंवा त्याला शब्द असतो रिसिव्ड इन ऍडव्हान्स, प्री रिसिव्ड इन्कम. पहिला इफेक्ट काय करणार आपण? लेस करणार. लेस सेम एक इफेक्ट लेस, फक्त इन्कम म्हणायचं तिथं, वर एक्सपेन्सेस इथे इन्कम. आणि दुसरा इफेक्ट इकडे बॅलन्स शीटच्या असेटला, इकडे कुठे लिहिणार? बॅलन्स शीटचे लॅबिलिटी. 4 ऍडजस्टमेंट समजून सांगितल्या, रट्टा मारायचा नाही. लॉजिकली एक लक्षात ठेवली, पहिलं 2 लक्षात ठेवलं किंवा 1 लक्षात ठेवली तरी सुद्धा राहिलेलं 2 तुमच्या लक्षात येणार आहे. समजेल ना सर्वांना काय आहे हे? हो. मोस्ट ऑफ प्रॉबिलिटी ह्या ऍडजस्टमेंट तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये असणार आहेत परीक्षेच्या वेळेस, त्यामुळं यांच्यावर जास्त लक्ष ठेवायचं. आता सर्वात महत्वाचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे, डेटरशी संबंधित ऍडजस्टमेंट. आता डेटरशी संबंधित ऍडजस्टमेंट बरेचसे आहेत. पहिल्यांदा म्हणजे मला डेटर्स काय असतात हे तुम्हाला समजून सांगायचं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे अगोदर आपल्या क्लासेसला आहेत, किंवा जेजुरीचे असतील किंवा व्हीपी कॉलेजचे असतील किंवा MSK असतील, कुठलेही असतील, जे रेग्युलर क्लासला आहेत त्यांना डेटर्स म्हणजे काय हे माहिती आहे. मला कोणीही सांगितलं तरी चालेल, डेटर्स म्हणजे काय? बुडीत कर्ज. साक्षीने सांगितलं. अजून कोणाचं काय वेगळं उत्तर? निखिल? डेटर्स म्हणजे काय? मला डोकं आपटून घ्यावं लागेल तुम्हाला सांगताना आलं. मी हे कन्सेप्ट सांगितली होती बघा, परत एकदा सांगतो. सेल्स असतो, काय असतो? सेल्स, विक्री, बरोबर. आपण जर धंदा करायचा म्हटलं आणि आपण जर असं ठरवलं की मी सगळा माल रोखीने विकणार, आपल्याकडे गिऱ्हाईक येईल का हो? नाही. म्हणजे आपल्याला काही माल रोखीने, काही माल उधारीने विकावं लागेल. म्हणजे विक्री 2 प्रकारे करावी लागणार आपल्याला. एक म्हणजे क्रेडिट सेल्स, आणि दुसरा म्हणजे कॅश सेल्स. काय करावे लागणार? कॅश सेल्स. क्रेडिट म्हणजे उधारीवर, कॅश म्हणजे रोख, बरोबर. जर कॅश सेल्स असेल तर काही अडचण येत नाही. कॅश आपल्याला भेटली, व्यवहार संपला. व्यवहार काय झाला? संपला. त्याचं पुढचं रेकॉर्ड ठेवण्याची गरज नाही. पण क्रेडिट सेल असेल, फॉर एक्झाम्पल मी रामला विकला, त्याच्यानंतर मी श्यामला विकला, त्याच्यानंतर मी मोहनला पण विकला, त्याच्यानंतर अजून एक ए नावाचा व्यक्ती, अजून एक डी नावाचा व्यक्ती, अशा खूप व्यक्तींना मी माल विकला, बरोबर. मग ह्या क्रेडिट सेलचे पैसे आपल्याला येणं असतात, ते लगेच भेटतात का? माल विकला की भविष्यात भेटतात. ते कधी भेटतात? भविष्यात भेटतात. आणि जे भविष्यात भेटणार आहेत, कदाचित या लोकांपैकी एखादा तरी नालायक व्यक्ती असतो जो आपले पैसे बुडवू शकतो. म्हणून अशा लोकांची नावं लक्षात आपल्याला ठेवावी लागतात. या सगळ्यांना, उदाहरणार्थ एला 10 रुपयाचा विकलाय, श्यामला 20 रुपयाचा विकलाय, इकडे रामला 50 रुपयाचा माल विकलाय, यमला विकलाय 1000 रुपयाचा आणि 100 रुपयाचा, आणि डी ला विकलाय 90 रुपयाचा. असा टोटल, आता टोटल आपला क्रेडिट सेल्स आहे 500 रुपये. टोटल किती क्रेडिट सेल्स आहे? 500. हे पैसे आपल्याला भविष्यात येणं असतात, आणि ज्याचा भविष्यात येणे म्हणजे त्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेणार आहे. लक्षात येतं तुमच्या? बेनिफिट कधी घेणार?
भविष्यात घेणार, आणि ज्याचा बेनिफिट आपण भविष्यात घेतो त्याला काय म्हणतो आपण? असेट का लायबिलिटी? असेट. पण याला असेट म्हणून चालणार नाही, म्हणून याचं एक मी नामकरण केलं, एक मस्तपैकी बारसं घातलं त्याचं, आणि त्याला नाव दिलं डेटर्स. त्याला नाव काय दिलं? डेटर्स. म्हणजे तुम्हाला जर कोणी विचारलं डेटर्स म्हणजे काय, ज्यांना आपल्याकडून पैसे येणं आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला पैसे येणं आहेत आणि ज्यांना थोडक्यात आपण उधारीवर माल विकलेला आहे त्यांना म्हणणार डेटर्स. आणि या माल विकणाऱ्या व्यक्तींपैकी हे जर समजा नालायक असेल आणि त्याने जर आपले पैसे बुडवले 10 रुपये, तर ते बुडवलेले पैसे असतात आपले बॅड डेब्ट्स. बुडवलेले पैसे काय असतात? बॅड डेब्ट्स. म्हणून बॅड डेब्ट्स आपण डेटर्स मधनं काय करतो? वजा करतो. म्हणजे 500 रुपयातनं 10 रुपये आपल्याला भेटणार नाहीत, म्हणजे 490 रुपयेच आपले डेटर्स आहे. आता असे नालायक लोक जास्त असतील तर आपला खूप लॉस होतो. वर्षाच्या शेवटी आपल्याला कळतं की आपण 500 रुपयाचा माल विकलाय, म्हणजे कमीत कमी 10 रुपये तरी यातले वसूल होणार नाहीत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? त्याची तरतूद करावं लागेल, आणि या तरतुदीला हे बॅड डेब्ट्स म्हणतात ना. या तरतुदीला आपण म्हणतो रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे रिझर्व फॉर बॅड म्हणजे जे नालायक लोक आहेत, ज्यांच्यावर आपल्याला डाऊट आहे की जे आपले पैसे बुडवतील, त्याला बॅड डेब्ट्स म्हणतो. म्हणून त्याला म्हटलं जातं RDD, रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स, RDD, डाऊटफुल डेब्ट्स. तर असा रिझर्व सुद्धा डेटर्स मधनं काय केला जातो? लेस केला जातो. मग आपण त्याची तरतूद जर 10 रुपये केलेली असेल तर समजा 480 रुपये आपली डेटर्स. कळलं का सर्वांना मी काय कन्सेप्ट सांगितली तुम्हाला? कळलं? याच्या उलट परचेसच्या बाबतीत सुद्धा असं असू शकतो. परचेस कॅश असतील, क्रेडिट असतील. क्रेडिट परचेसला काय म्हणणार आपण? क्रेडिट हे काय? क्रेडिट सेल्सला काय म्हटलं आपण? डेटर्स म्हणलं. तर क्रेडिट परचेसला काय म्हणणार? क्रेडिटर्स. व्हेरी गुड. काय म्हणणार? ज्यांना आपण पैसे देणं लागतो, आणि देणं ज्यांना लागतो त्याला म्हटलं जातं लॅबिलिटी. म्हणून क्रेडिटर्स कुठे लिहितो? लॅबिलिटी साईड. आणि डेटर्स कडून आपल्याला पैसे नसतात भविष्यात येण्यात, म्हणून डेटर्स कुठे लिहितो? असेट साईड. समजली का कन्सेप्ट? डेटर्स आणि क्रेडिटर्स कन्सेप्ट समजली का? बॅड डेब्ट्स काय असतं समजलं का? तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी डेटरशी संबंधित काय ऍडजस्टमेंट आहेत त्या समजून घ्यायच्यात. पण 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिला, आपल्याला समजून घेता येणार नाही. तर संध्याकाळच्या लेक्चरला आपण ते समजून घेऊ. आज शिकवलेलं समजलं का सर्वांना? हो.